हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू व्लॉग. लास्ट वीकमध्ये आम्ही पुण्यावरून नाशिकला आलो. रात्री डिनर करताना अचानक आमचं ठरलं, काही फॅमिली इमर्जन्सीमुळे आम्हाला इकडे नाशिकला यावं लागलं. दुसऱ्या दिवशी मी सकाळी ऑफिसचं काम करता करता लंच केला आणि काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या चिकूसाठी, ज्या मला नाशिकला घेऊन यायच्या होत्या. त्या आल्यानंतर चिकू त्या पॅकेटसोबत बराच वेळ खेळत होता आणि मी ऑफिसचं काम करत होती. त्याच्यानंतर ऑफिसचं काम झाल्यानंतर मला पॅकिंग करायची होती. ऑफिसचं काम संपवून मी पॅकिंग करायला घेतली. आम्ही एकच बॅग न्यायचं ठरवलं होतं, बिकॉज आम्ही दोघंच होतो. दीप आमच्यासोबत इकडे राहणार नव्हता. ऑब्व्हियसली त्याचं वर्क फ्रॉम ऑफिस आहे. मी एका बॅगमध्ये 2 पार्टिशन करून एका 1 हाफमध्ये चिकूचं सगळं सामान आणि दुसऱ्यामध्ये थोडंसं जागा उरली तर माझे कपडे ठेवायचं ठरवलं. त्याच्यामध्ये सगळं इम्पॉर्टंट चिकूचं होतं, त्याचं डेली रुटीनचं सामान, त्याचे मेडिसिन्स, असं सगळं आम्ही पॅकिंग करून तेवढ्या याच्यात चिकू खेळून खेळून झोपला. पण नेक्स्ट डेला पण मी ऑफिसचं काम केलं आणि आम्ही सोबत घेऊन जाण्यासाठी अशी सिंपल खिचडी बनवली होती. तीच दुपारी आम्ही खाल्ली पण. आणि पॅकिंग झाली होती आणि चिकू मस्त त्या बॅगची गाडी करून खेळत होता. आणि दीप पण लवकर ऑफिसवरून आला होता, त्याच्यामुळे त्यांचं बराच वेळ खेळणं चालू होतं. त्याला खूप मजा येत होती. ते गाडीसारखं मस्त बॅगवर बसून आरामात खेळत होता. आम्ही फर्स्ट टाईम त्याला ट्रॅव्हल्सने पुण्याहून नाशिकला आणणार होतो. आम्ही जरा टेन्शनमध्ये होतो की त्याला सहन होईल की नाही, झोपेल की नाही तो रात्रीचा. बिकॉज एरवी आम्ही कारने त्याला आणलं होतं फर्स्ट टाईम जेव्हा पुण्याला आलो होतो तेव्हा. पण ही इज व्हेरी चिल्ड आऊट. त्याने बिलकुल त्रास नाही दिला, मस्त खेळला तो. आणि त्याच्यानंतर तो खेळून खेळून मस्त झोपी पण गेला. असा एकदम पटकन आमचा प्रवास पण झाला. खूप काही ताण वाटला नाही. आम्ही इकडे पोचल्यावर मी जास्त शूट करू शकली नाही, म्हणून मी एक छोटेसे व्हिडिओ ज्याच्यामध्ये हे वॉकर त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी आणलं आहे. आय नो की हे लहान मुलांना सध्या ॲडवाईज नाही करत डॉक्टर्स, पण आम्ही दिवसातनं फक्त त्याला 15 ते 20 मिनटं त्याच्यामध्ये बसवतो. त्याला जरा मज्जा वाटते. त्याच्यानंतर त्याचं अन्नप्राशन करायचं होतं. तो 6 मंथचा कंप्लीट झाला आहे. मी 4 तारखेला ऑफिसमधून सुट्टी टाकली होती. त्याला सकाळी आम्ही अन्नप्राशन केलं आणि मग सायंकाळी त्याचं 6 मंथचा बर्थडे पण सेलिब्रेट केला होता. मी अशी सिम्पल छान असं डेकोरेशन केलं होतं. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स, मिठाई आणि त्याच्यासाठी कपडे, त्याचे ज्वेलरी असं सगळं ठेवलं होतं. मग आम्ही त्याचं असं मस्त अंघोळ घातली त्याला हे घंगाळामध्ये बसवून. त्याला बिलकुल काही वाटत नव्हतं, तो मजेत होता. आणि सगळ्या मग आजूबाजूच्या पण बायका आल्या होत्या आणि मस्त मग त्याची अंघोळ झाली. आणि त्याच्यानंतर त्याला आम्ही नवीन कपडे घालून मी त्याच्यासाठी एक सिम्पल ॲपल प्युरी बनवली होती. जास्त हेवी नको म्हणून सिम्पल ॲपल प्युरीनेच मी स्टार्ट केलं. तुम्ही बघू शकता तो खूप मजेत आहे. त्याची अशी अंघोळ झाल्यानंतर त्याला मस्त कपडे चेंज करून आणि मग त्याचं अन्नप्राशनला सुरुवात केली होती. त्यानंतर आम्ही त्याला स्पूनने ॲपल प्युरी भरवायला घेतली
आणि फर्स्ट टाईम त्याने टेस्ट केल्यावर त्याचं रिॲक्शन काही असं होतं. त्याला आवडत होतं की नाही ते नाही माहिती, पण ॲपलचा टँगीनेस थोडासा त्याला तो वेगळा वाटत होता. बिकॉज फर्स्ट टाईम तो पहिल्यांदाच हे असं काहीतरी वेगळं दूध सोडून खात होता, त्याच्यामुळे त्याला वेगळं काहीतरी वाटत असेल. आणि आम्ही सगळ्यांनी एकदम किंचित असं प्रत्येकाने थोडं थोडं खाऊ घातलं त्याला. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. त्यानंतर तो जरा चिडचिड करायला लागला होता. थोडं त्याला कंटाळा पण आला होता, बिकॉज त्याची आंघोळीनंतर झोप झाली नव्हती. आंघोळ केल्यावर तो शांत बराच वेळ, जवळजवळ 2 ते 2.5 तास झोपतो, पण आज त्याची तेवढी झोप झाली नव्हती. म्हणून मग मी त्याला तिथून उचललं आणि तो झोपी गेला. त्याच्यानंतर मला हे सगळं आवरून आणि इव्हनिंगसाठी त्याचा बर्थडे सेलिब्रेशनसाठी रेडी करायचं होतं पूर्ण. त्याच्यामुळे आम्ही हे सगळं आवरलं आणि मग इव्हनिंगसाठी तयारी करायला सुरुवात केली. माझी बहीण पण येणार होती नाशिकवरून, मग ती येताना मस्त तिने डेकोरेशनचं सामान पण आणलं आणि असा केक आम्ही त्याच्यासाठी ऑर्डर केलेला होता. नाशिकवरूनच येणार होता तो केक पण सायंकाळपर्यंत येऊन गेला होता. दर्शनाने हे असे सगळं डेकोरेशनचं सामान, तिचीच आयडिया होती, हे सगळं तिनेच बनवलं आणि मस्त तिने सेट केलं. डेकोरेशन पण तिनेच केलं होतं. सिम्पल, आम्ही जास्त काही मोठं डेकोरेशन केलं नाही. त्याच्यासाठी मी असा डंगरी ऑर्डर केला होता फर्स्ट क्रायवरून आणि त्याला तो खूप छान पण बसला. त्याच्यानंतर आम्ही त्याचं छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन केलं. तुम्ही बघू शकता त्याची शांत झोप झाली होती, त्याच्यामुळे तो खूप मस्त मजेत होता. त्याने छान केक कापून घेतला आणि मी त्याला किंचित थोडासा भरवला पण होता. आय नो की असं नसतं करायचं, पण तरी त्याला पण मस्त आवडलं होतं, टेस्ट आवडली होती त्याला. त्याने थोडासा केक तुम्ही बघू शकता, मी त्याला फक्त थोडासा टेस्ट केला होता. त्याच्यानंतर तो मस्त खेळत होता आणि माझ्या बहिणीने त्याचे खूप छान खूप सुंदर फोटो काढलेत आणि एकदम वेगवेगळे तो लोळत होता. त्याने वेगवेगळ्या पोजेस दिल्या, तुम्ही बघू शकता. खूप मस्त फोटोज पण आलेत त्याचे. आणि असं आमचं सिम्पल साधं एकदम छान 6 महिन्याचं त्याचा बर्थडेचा मस्त सेलिब्रेशन झालं. पण एवढ्या पूर्ण प्रोसेसमध्ये, अन्नप्राशनच्या, त्याच्यानंतर पूर्ण त्याच्या बर्थडेच्या प्रोसेसमध्ये आम्ही दीपला खूप मिस केलं. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.